लाडकी बहीण योजनेमध्ये कोणत्या लाडक्या बहिणींना 12वा हप्ता म्हणजे जून महिन्याचा हप्ता मिळालेला नाही आहे आणि जुलै महिन्याचा हप्ता कोणत्या लाडक्या बहिणींना मिळणार नाही आहे याबद्दलची संपूर्ण अपडेट आलेली आहे। आणि आतापर्यंत किती लाडक्या बहिणी ह्या जून महिन्याच्या हप्त्यापासून वंचित आहे तर संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे। तर बघू शकता आतापर्यंत 40 लाखपेक्षा जास्त महिला बाकी आहे ज्यांना जून महिन्याचा हप्ता आलेला नाही आहे। कारण की तुम्ही सुद्धा बघत असाल की तुमच्या सुद्धा घरामध्ये कोणाला हप्ता आलेला असेल किंवा कोणाला हप्ता आलेला नसेल, कारण की यामध्ये भरपूर चेकिंग सुरू आहे। कारण आजपर्यंत असं झालेलं नाही आहे। मागच्या जून महिन्यापासून लाडकी बहीण योजनेचे पैसे संपूर्ण लाडक्या बहिणींना वेळोवेळी त्यांच्या बँक खात्यावर जमा झालेले आहे आणि डीबीटी सुरू झाल्यानंतर 3 ते 4 दिवसामध्ये संपूर्ण लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होत होते, परंतु यावेळेस संपूर्ण लाडक्या बहिणींना जून महिन्याचा हप्त्यासाठी भरपूर वाट बघायचं काम पडत आहे। तरी यामध्ये अजूनही 40 लाखपेक्षा जास्त महिला अजूनही बाकी आहे की ज्यांना त्यांचा जून महिन्याचा हप्ता, कारण यामध्ये आता वितरण हे थांबवण्यात आलेलं आहे अशाबद्दलची माहिती सुद्धा मिळालेली आहे। कारण आता ज्याही 40 लाख महिला आहे या 40 लाख महिलांना जून आणि जुलै महिन्याचा हप्ता सुद्धा सोबत येऊ शकतो किंवा सरकार यांचा सुद्धा जो हप्ता आहे जून महिन्याचा तो सिंगलमध्ये सुद्धा पाठवू शकतात, परंतु सध्या तरी वितरण जे होते हे थांबवण्यात आलेले आहे अशाबद्दलची माहिती आलेली आहे। आणि 12वा हप्ता मिळालेला अजून सुद्धा भरपूर साऱ्या लाडक्या बहिणींना त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झालेला नाही आहे। तर यामध्ये तुम्हाला चेक करायचं आहे की ज्या कंडिशन आहे म्हणजे ज्या सरकारने कंडिशन लावलेल्या आहे ह्या कंडिशन तुम्हाला चेक करून घ्यायचे आहे की तुम्ही यामध्ये बसता का, किंवा तुम्ही तुमच्या फॉर्मचे स्टेटससुद्धा चेक करू शकता। त्यानंतर तुमचे डीबीटी सुद्धा चेक करा की डीबीटी तुमची बंद झालेली आहे का, कारण त्या कारणामुळे सुद्धा तुमचा हप्ता हा रोखला जाऊ शकतो। सर्वप्रथम महिलांनी चेक करा की त्यांची डीबीटी ॲक्टिव्ह आहे का, म्हणजे जे आपल्याला आधार बेस पैसे येतात तर ते आधारच्या साईडला जाऊन तुम्ही एकदा चेक करा की तुमची डीबीटी ही ॲक्टिव्ह आहे की इनॲक्टिव्ह आहे, एकदा ती तुम्हाला चेक करणं अतिशय गरजेचं आहे। त्यानंतर तुम्ही फॉर्मचे स्टेटससुद्धा चेक करू शकता, तर तुम्ही ज्यांच्याकडे फॉर्म भरलेला आहे तिथेसुद्धा चेक करू शकता। जर तुम्ही मोबाईलवर फॉर्म भरलेला असेल तर तिथेसुद्धा तुम्ही फॉर्मचं स्टेटस चेक करू शकता की अप्रूव्ह आहे, पेंडिंग आहे की रिजेक्ट झालेला आहे, तर त्यामध्ये संपूर्ण माहिती तुम्हाला देण्यात येणार। त्यानंतर वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त आहे का हे सुद्धा तुम्हाला चेक करावं लागेल। आणि त्यानंतर संजय गांधी योजनेचा लाभ घेता का, यामध्ये जर तुम्ही असाल तर तुमचा सुद्धा हप्ता बंद होऊ शकतो। जर तुम्ही यामध्ये कुठेही बसत नसाल तर तुम्हाला घाबरण्याचं कारण नाही आहे। तुमचा जोही हप्ता थांबलेला आहे हा हप्ता तुम्हाला येऊन जाणारच आहे। जर जून महिन्याचा हप्ता सिंगलमध्ये नाही आला तर तो हप्ता तुमचा जुलै महिन्यासोबत सुद्धा येऊ शकतो, कारण की तुमचे जेही पैसे आहे म्हणजे जेवढे लाडक्या बहिणी पात्र आहे तेवढ्या लाडक्या बहिणींचे पैसे हे अप्रूव्ह ऑलरेडी झालेले आहेत आणि पैसे पाठवणे सुरूसुद्धा होते। परंतु एक अपडेट आलेली आहे की ती जे वितरण होते म्हणजे डीबीटी होती ही थांबवण्यात आलेली आहे। तर ही कधी सुरू होणार आहे याबद्दलची अपडेटसुद्धा तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार। आणि संपूर्ण महिलांनी एकदा आपल्या फॉर्मचे स्टेटससुद्धा चेक करा जेणेकरून तुमच्या लक्षात येणार की त्यामध्ये कुठे काही अडचण आहे का, आणि जर पैसे सेंड झालेले असेल तर त्यामध्ये तुम्हाला ते सुद्धा दिसून पडेल की तुम्हाला जे पैसे आहे जून महिन्याचे हे पाठवण्यात आलेले आहे किंवा नाही आहे, त्यामध्ये तुम्ही एंट्रीसुद्धा बघू शकता। तर अशा प्रकारे ही एक अपडेट होती। तर लाडकी बहीण योजनेमध्ये जीही पुढील अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार। त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।